नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सोडलं की मिळतं हे वाक्य ऐकून कदाचित तुम्हाला हसू येईल, पण हा विश्वासाचा एक गुपित नियम आहे. मंडळी, विश्वाचा एक उलटा नियम आहे. हा नियम सांगतो की जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना, पण हे खरं आहे. जे तुम्ही जितकं घट्ट धरून ठेवता तितकंच ते तुमच्यापासून दूर पळतं, आणि जे तुम्ही खरंच सोडून देतात तेच परत येतं आणि त्यापेक्षा जास्त मिळतं. पण हे रहस्य काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे, याच गोष्टी आपण जाणून घेऊयात. आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं गेलंय, कष्ट कर, धरून ठेवू नकोस, मिळवण्यासाठी लढ. पण हे सगळं एका बाजूने आहे. दुसरी बाजू आपण विसरतो. निसर्ग आपल्याला दररोज शिकवतोय, सोडणं ही कमजोरी नाही तर तीच ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही जुनं सोडत नाही तोपर्यंत नवीन कसं येईल? हे फक्त भौतिक गोष्टींसाठीच नाहीये. भावना, आठवणी, अपेक्षा, भीती सगळ्यांसाठी खरं आहे. आता एक झाड बघा, शरद ऋतूत ते आपली जुनी पानं सोडतं का? कारण त्याला माहिती आहे, ही जुनी कोरडी पिवळी पानं फांदीवर राहिली तर नवीन पालवीसाठी जागाच उरणार नाही. झाडाने जर ती पानं गच्च धरून ठेवली असती तर वसंत ऋतूत नवीन कोंब कधीच फुटली नसती. निसर्ग सांगतोय, रिकामं होणं ही भरण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आणि हे झाड फक्त एकदा नाही, दरवर्षी हे करतं आणि तरीही ते मजबूत होत जातं. पण आपण माणसं याच्या नेमक्या उलट करतो. आपण काय घट्ट पकडून ठेवतो, त्या व्यक्तीचा 10 वर्षापूर्वीचा अपमान जो आता फक्त तुमच्या मनात जिवंत आहे. अपयशी नातं जे संपलं तरी मी काय चुकलो हे रोज स्वतःला विचारत राहणं. मी तसं का केलं हे ओझं रोज ढकलत राहणं. काय होईल? नोकरी जाईल का? पैसे पुरतील का? ही भविष्याची भीती बाळगा. हे सगळं तुमच्या मनात इतकं भरलंय की नवीन आनंद, नवीन संधी येण्यासाठी जागाच उरत नाही. तुमचं मन एखाद्या काठोकाठ भरलेल्या ग्लासासारखं झालंय. त्यात अमृत ओतलं तरी ते बाहेर सांडेल, कारण मिळवण्यासाठी आधी रिकामं करावं लागतं. आता सोडणं म्हणजे हार मानणं अजिबात नाही. ते म्हणजे मुक्त होणं. जसं जेव्हा तुम्ही हे असंच व्हायला हवं ही अपेक्षा सोडता, तेव्हा तुम्ही कामात पूर्ण जीव लावू शकता. फळाची चिंता न करता प्रक्रियेत रमता आणि मग अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं सगळं. माझ्या मनासारखं व्हायला हवं हा अट्टाहास सोडला की मानसिक तणाव कमी होतो. विश्वाला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. चूक झाली तर ती झाली, ती सुधारता येत नाही. पण तीच ओझं रोज ढकलणं थांबवता येत नाही. म्हणून क्षमा करा स्वतःला आणि दुसऱ्यालाही. मी असाच आहे हे लेबल सोडलं तर नवीन तुम्ही जन्माला येऊ शकता. ज्या क्षणी तुम्ही हे ओझं खाली ठेवता त्याच वेळी तुम्हाला काहीतरी जादुई घडलेलं दिसेल. भीती सोडली तर धाडस आणि नवीन संधी मिळतात. राग आणि द्वेष सोडला तर मन शांत होतं, नात्यात प्रेम वाटतं. स्वार्थ सोडला तर खरं निस्सीम प्रेम मिळतं. मीपणा सोडला तर सत्य, शांतता आणि आत्मसाक्षात्कार मिळतो. आता हे फक्त सिद्धांत नाही, तर हजारो लोकांनी हे अनुभवलंय. तुम्ही अनुभवला तर मंडळी, आज रात्रभर झोपण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी काय विनाकारण धरून ठेवलंय? राग, अपमान, भीती, जुन्या चुका, आळस. ते ओझं आजच खाली ठेवा. हात रिकामी करा, हृदय रिकामं करा, कारण हे विश्व तुम्हाला भरभरून काही देण्यासाठी आहे. फक्त तुमच्या हातात जागा हवी. पण सोडलं की मिळतं हे लक्षात ठेवा. पण तुम्ही आज काय सोडणार आहात कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची कमेंट दुसऱ्यांना प्रेरणा देईल. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना आज याची खूप गरज आहे. धन्यवाद.